महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात। 20 नोव्हेंबरला मतदान आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांच्या विरोधात आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पहाटेचा शपथविधी झाला आणि राजकीय भूकंप पाहायला मिळाला। पण अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन झालं। 2.5 वर्ष सरकार चालल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि मुख्यमंत्री झाले। गेल्या 5 वर्षात राज्यातल्या जनतेने बरंच काही पाहिलं, पण या 5 वर्षात महाविकास आघाडीतले 2 पक्ष फुटल्यामुळे त्यांची ताकद कमी झाली होती। पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला। महाविकास आघाडीचे एकूण 30 खासदार निवडून आले। काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यावर ही संख्या 31 वर गेली। तर महायुतीचे एकूण 17 खासदार लोकसभेवर गेले। तर महाविकास आघाडीची सध्याची स्थिती काय आहे? येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची ताकद आणि कमजोरी काय आहे, याचाच आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं। महाविकास आघाडीची सध्याची स्थिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट उभे आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि एकूणच महायुतीची वाताहत झाली। तर या विजयानं महाविकास आघाडीचं मनोबल वाढलं आणि आजही ते काही प्रमाणात वाढल्यानं दिसून येतं। दुसरं कारण म्हणजे महायुतीतील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काहीसा अडखळलेला दिसून येतो। या पक्षातल्या नेत्यांचा कल अजित पवारांची साथ सोडून महाविकास आघाडीकडे जात असल्याचं जाणवतं। त्यामुळे शरद पवारांची महाविकास आघाडीतील बाजू ही बळकट होताना दिसतीये। लोकसभा निकालानंतर काँग्रेसचं मनोबल वाढलं आहे, पण हरियाणाच्या निकालानंतर काँग्रेसला एक धडाही मिळाला की महाविकास आघाडीमध्ये आपल्याला अन्य पक्षांशी जुळवून घेतलं तरच महाराष्ट्रासारख्या राज्यात आपण टिकू शकतो। हरियाणाचा निकाल हा काँग्रेसच्या दृष्टीने विपरीत असला तरी महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या दृष्टीने त्याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते अतिउत्साहात होते, पण हरियाणाच्या निकालानंतर ते जमिनीवर आलेत। महाविकास आघाडीच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल। त्यामुळे एकीकडे शरद पवारांची बाजू मजबूत होताना दिसतेय, तसंच उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची स्थिती सुद्धा बघावी लागेल। तब्येतीमुळे त्यांच्यावर काही बंधने येऊ शकतात का, किंवा ते त्यांच्या तब्येतीचा भावनिक मुद्दा बनवतील का, याकडेही लक्ष द्यावं लागेल। कारण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जी सहानुभूती आधी जनतेमध्ये होती ती कालांतराने काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे। गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात 2 मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 गटात विभागला गेला। या पक्षफुटीच्या भूकंपाने महाविकास आघाडीचं समीकरण कोलमडलं। एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची साथ सोडत 40 आमदारांसह बाहेर पडले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार बाहेर पडले। तेव्हा शरद पवार हे सुद्धा महाविकास आघाडीसोबत मजबूतीने उभे राहिले। पक्षफुटीचे धक्के पचवत त्यातून सावरत महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवला। शिवसेना पक्ष फुटला, पण त्या प्रकरणात ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणांचा, निवडणूक आयोगाचा वापर करण्यात आला त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जनतेची सहानुभूती मिळाली। ती तेव्हाही होती आणि आत्ताही आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलायचं झालं तर पक्षाच्या फुटीबद्दल जनतेला दुहेरी शंका होती। शिवसेनेच्या फुटीबद्दल जशी लोकांना खात्री होती तशी राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल वाटत नव्हती। लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेसमधील काही जणांचा आत्मविश्वास प्रमाणाबाहेर वाढला। जागा वाटपाची चर्चा करत असताना ते प्रमाणाबाहेर मागण्या करत आहेत का, आणि महाविकास आघाडीची ती मागणी करत असताना काही कच्चे दुवे राहतील का, अशी एक शक्यता काँग्रेसच्या आक्रमक वृत्तीमुळे तयार झाली। शरद पवार यांच्या पक्षाकडे पाहिलं तर त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याचं दिसून येतं, पण यातील बहुतांश लोक हे अजित पवार गटातील किंवा भाजपमधील आहेत। पण मतदारसंघातील जागा वाटप पाहून आपल्याला या जागेवरून लढता येईल का, हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हे इनकमिंग झाल्याचं दिसून येतं। हे त्यांचं फक्त तात्पुरतं स्थलांतर तर नाही ना, असाही प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। तसेच महायुतीने एक असा पायंडा टाकला आहे की सत्तेमध्ये जेवढे घटक पक्ष आहेत तेवढे उपमुख्यमंत्री आता होऊ शकतात। त्यामुळे उद्या जरी महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांना एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री करता येणं शक्य आहे, कारण तसा पायंडाच पडलाय।
महायुतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय आणि दिलेल्या सवलती. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांच्या मतांचं समीकरण ठरेल. आता याकडे जनता कसं बघते आणि त्यावर किती मतं देते यावर निवडणुकीची गणितं अवलंबून आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा महायुती कोणाचीही सत्ता आली तरी या सगळ्या योजना सुरू ठेवणं कोणत्याही सरकारला शक्य नाही, याची जाण प्रत्येकाला आहे. एकीकडे या सगळ्या योजना असताना दुसरीकडे राज्यात जातीय संघर्ष पेटला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी हे संघर्ष सुद्धा निवडणुकीतील मतदानात प्रभावशाली ठरू शकतात. कारण मागास जाती किंवा आर्थिक प्रश्न असलेल्या जातींमध्ये प्रामुख्याने हाच वर्ग आहे. त्यामुळे आर्थिक लाभ घेऊन त्या दृष्टीने मतदान करतील की आपल्या नेत्याच्या दृष्टीने मतदान करतील हे सुद्धा बघावं लागेल. कारण त्या समाजाचे नेते आपल्या लोकांवर प्रभाव टाकतीलच. त्यामुळे एखाद दुसरा अपवाद सोडलं तर या निवडणुकांमध्ये कोणीही एक मोठ्या मार्जिनने निवडून येईल असं चित्र दिसत नाहीये. महायुतीमध्ये अनेक प्रभावशाली चेहरे आहेत. अनेक मतदारसंघात 2-2 मातब्बर नेते आहेत. त्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. की महायुती ज्याप्रमाणे योजनांच्या नावाखाली पैसे देत आहे, या आर्थिक ताकदीला महाविकास आघाडी कशी सामोरे जाईल हा कळीचा मुद्दा आहे. लाडकी बहीणसारख्या योजना एक प्रकारे एक वित्तीय अराजकता निर्माण करणाऱ्या योजना आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या योजनेच्या नावाखाली पैसे दिले जात आहेत. पण पैशांच्या पलीकडे जाऊन महिलांसाठीच्या विविध कार्यशील योजना, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, सुरक्षितता, विकासात्मक योजनांसारखं नॅरेटिव्ह तयार करणं महत्त्वाचं आहे. जनतेची मतं वळवताना महाविकास आघाडीकडून त्याबद्दल काहीतरी समांतर आणि विश्वसनीय वाटेल असं काही तयार करण्याची गरज आहे. दरम्यान आता आचारसंहिता लागली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल आणि 23 तारखेला मतमोजणी होईल अशी घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी काय कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं आहेच. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्ते पे सत्ता.